भक्तिरंगामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. भगवंताच्या रूपाबद्दल असं जे म्हटलं जातं ते यथार्थ आहे मंडळी, अगदी यथार्थ आहे. अहो, परमेश्वराला आपण अनेक रूपामध्ये पाहतो. माणसाची विचार करण्याची शक्ती जेव्हा जागृत झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, हे एवढं मोठं विश्व दिसतंय, ते सुसूत्रपणे चालतंय, म्हणजे त्याला कोणीतरी नक्की एक चालक आहे. मग त्या चालकामध्ये त्यांनी आपल्या भगवंताला कल्पित केलं आहे. भगवंत या विश्वाचा चालक असला पाहिजे, कोणीतरी चालक असला पाहिजे, तो भगवंत आहे. म्हणून भगवंताला आपण ती नावंही दिली आहेत, विश्वचालका, जगन्नायका. मग अशी नावं देताना कित्येक वेळेला माणसं विचार करू लागली, खरंच परमेश्वर एक असेल का अनेक देव असतील हो? मग बुद्धिवान आपल्या बुद्धीनं त्याचं उत्तर देतात, ज्या अर्थी हे विश्व सुसूत्रपणे चालू आहे त्या अर्थी परमेश्वर एकच असायला हवा. मग ही बाकीची सगळी ही त्याच परमेश्वराची रूप आहेत. जसं आपण म्हणतो ना, का रे बाबा जेवण केलंस का? हो. काय केलंस? सगळं जेवलो. आता सगळं या शब्दामध्ये खरं सगळं आलं, पण तरी त्यातली समग्रता पटकन लक्षात येत नाही. सगळं म्हणजे काय काय रे? मग भात जेवलो, मग मसाले भात होता, मग काय पक्वान नव्हतं वगैरे वगैरे, पण सगळं म्हणून जेवण एकच होतं. सगळं म्हणून जेवण एकच होतं. तसं या पृथ्वीची, या विश्वाची, अनंत कोटी ब्रह्मांडाची काळजी घेणारी जी शक्ती आहे, मग भले ती उत्पत्ती करत असेल, ती त्याची स्थिती पाहत असेल, वेळ पडली तर काही गोष्टींचा ती विनाशही करत असेल, तरी कार्य एकच चालू आहे, ते म्हणजे परमेश्वरी कार्य. परमेश्वराची ही 3 कामं आपण कल्पितो, उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्यासाठी आपण परमेश्वराची प्रमुख 3 रूपं कल्पित केली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव उत्पत्ती करतो आहे, विष्णू त्याचं संरक्षण करतो आहे, शंकर विनाश करता आहेत. पण तरीसुद्धा अशी कल्पना फक्त आपल्यातच आहे अशी कल्पना नाही बरं का. इंग्रजीमध्ये सुद्धा परमेश्वराचं आपण जे नाव म्हणतो, गॉड म्हणतो पहा, अहो त्यातल्या 3 अक्षरातही तोच अर्थ अभिप्रेत होतो. जी जनरेशन, ओ ऑब्झर्वेशन, डी घाय, डिमॉलिश करायचं, डिस्ट्रॉय करायचं ते. पण या 3 कार्य एकच चालतं, ते म्हणजे परमेश्वरी कार्य. या विश्वाचं सुख, या विश्वाचं हित करणारं जे कार्य चालतं. म्हणून शास्त्र असं सांगतं की या परमेश्वराच्या कोणत्याही रूपाला जरी तुम्ही नमस्कार केलात तरी तो एकाच भगवंतापर्यंत पोचतो. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छति. फार पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीचा लौकिक सर्वत्र दरवळतोय. भारतीय संस्कृतीबद्दल चीनमधून इथं आलेल्या प्रवाशांनी, इतर देशातल्या लोकांनी चांगलं लिहून ठेवलेलं आहे. पण भारतीय संस्कृतीला नावं ठेवण्यातच ज्यांना धन्यता वाटते असे काही लोक आपल्यावर जे आक्षेप घेतात, त्यातला एक प्रमुख आक्षेप असा की आपल्याकडे देव खूप आहेत. आणि हे सांगताना एक गोष्ट सांगितली जाते की बाकी कोणी लोक होते ते पाण्यात बुडायला लागले, ते पाण्यात बुडाल्यावरती त्यांनी आपापल्या देवाचा धावा सुरू केला. देवाचं नाव एकच असल्यामुळे त्यांचा देव लगेच धावून आला. आणि भारतीय माणूस जेव्हा बुडायला लागला त्यावेळी तो अनेकांची नावं घ्यायला लागला. त्याच्याकडे देव पुष्कळ असल्यामुळे तो अनेक देवांची नावं घ्यायला लागला आणि त्यामुळे कुठलाच देव धावून आला नाही असं एक मस्करीने, गमतीने म्हटलं जातं. त्यात कितपत तथ्य आहे ते सोडून देऊ, पण आपले देव खरोखरच तसे आहेत का? आपल्याकडे इतके विविध देव आहेत, त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की आपल्याकडच्या देवांना एक प्रत्येकाचं असं खास वैशिष्ट्य आहे. आपल्याकडचे देव हे आपले सगळे सरसकट देव आहेत अशातला भाग नाही. त्या प्रत्येकाला एक खास असं कार्य आपल्या संस्कृतीने नेमून दिलेलं आहे. म्हणजे कसं, आपला गणपती हा विद्येचा देव आहे. गणपती हा सम्रागणात लढणारा देव आहे. गणपती हा खाणारा, गाणारा, नाचणारा देव आहे. मारुती हा बलभीम आहे. तुम्हाला जर ताकद मिळवायची असेल, शक्तीची उपासना करायची असेल तर मारुतीला भाजा, मारुतीची पूजा करा, असं आपली संस्कृती सांगते. कुठल्याही व्यायामशाळेत जाऊन बघा, तुम्हाला तिथं मारुतीचं चित्र किंवा पुतळा, मूर्ती हे काहीतरी दिसणारच. त्याचं कारण मारुती हा बलाचा देव आहे. मारुती हा बलाचा देव जसा आहे तशी सरस्वती ही विद्येची देवता आहे. कुठल्याही शाळेत जा, तुम्हाला तिथं सरस्वतीचं चित्र दिसेल. कुठल्याही संगीत कार्यक्रमाला जा,
त्या ठिकाणी तुम्हाला सरस्वतीचं नमन केलेलं आढळेल, सरस्वतीची उपासना केलेली आढळेल. पैसा मिळवायचा असेल तर लक्ष्मीची उपासना करा. लक्ष्मीची उपासना करताना आपण दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. नव्या वर्षाची सुरुवात करताना प्रारंभीच आपण लक्ष्मीची पूजा करतो. ह्या लक्ष्मीचं वरदान लाभलं की संसार सुखावह होतो, अशी एकूण समजूत आहे. लक्ष्मीचं महत्त्व सगळे लोक जाणतातच आणि तिला आपण देवता स्वरूप असं मानलेलं आहे. मुंबई शहरातले इतर लोकसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात, लक्ष्मीच्या तसबिरीला हार घालतात. त्याचं कारण हे लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. जशी सरस्वती ही विद्येची देवता आहे सर्वांनी मान्य केलेलं आहे, त्याचप्रमाणे हे सुद्धा लक्ष्मीच्या बद्दल एक विशिष्ट भावनासुद्धा समाजात फार खोलवर रुजलेली आहे. ज्याला संसार चांगला करायचा असेल, एक पत्नी व्रतानं वागायचं असेल, त्याच्यासाठी प्रभू रामरायासारखा दुसरा कुठलाच देव नाही. प्रभू रामचंद्रांनी आपली कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित प्रकारे सांभाळली, भावनांना ते नीट प्रकारे सांभाळलं. आपल्या वडिलांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी वनवास पत्करला. त्या वनवासात त्यांनी सीतामाई बरोबर वागत असताना तिच्यासाठी जेवढ्या काही खस्ता खाव्या लागतील तेवढ्या खाल्ल्या. हे सगळं रामाचं वागणं हे आदर्शवत आहे. राम हा सत्यवचनी आहे, तो सत्य बोलण्यासाठी म्हणून रामाचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवला पाहिजे. पण एवढ्यावरच भागत नाही. समजा आपल्याला काही कामासाठी म्हणून असत्य बोलणं भागत असलं तर भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करा. भगवान श्रीकृष्णाने वेळ आला, अश्वत्थामा मेला, हत्ती की माणूस हे माहीत नाही, ही कृष्णाची बुद्धी. कृष्ण बरोबर मोजक्या वेळी नेमक्या प्रकारे कसं खोटं बोलून मार्ग काढावा ते त्याला कळतं. तो म्हणजे आपल्या देवात जसा राम आहे तसा कृष्णही आहे. बरं, एवढ्यावर हे भागत नाही. राम तसा एकपत्नीवरती, तसा कृष्ण 16,108 बायकांचा नवरा. म्हणजे आपल्याकडे हाही प्रकार आहे, तोही प्रकार आहे. इतकंच नाही तर मारुतीसारखा सणसणीत ब्रह्मचर्याचा मूर्तिमंत अवतार असा मारुतीराया, असा बलभीम, तोही आपल्याकडे आहे. हे सगळ्या देवांना आपण जे मानलं, जे पुजतो, त्याच्या मागे काहीतरी एक विशिष्ट दृष्टी आहे. आणि ही दृष्टी केवळ एवढ्यापुरती मर्यादित नाही, यात आणखीही गमती आहेत. आता बघा तुम्ही, साधारण शंकर, आता शंकराची तुम्हाला गोष्ट सांगतो. शंकर हा विश्वनाथ आहे, तो सगळं जगाचा ह्या मालक आहे, धनी आहे, पण तरीसुद्धा तो स्मशानात राहतो. पार्वतीसारखी विश्वसुंदरी ही त्याची पत्नी, पण तो स्मशानात राहतो. पार्वती तिथंच त्याला भेटते. हा जो काय सगळा प्रकार आहे, म्हणजे त्याला तो सगळ्या प्रकारच्या भोगांकडे पाठ फिरवून शंकर हा संन्यस्त वृत्तीने वागणार आहे. आणि ह्या शंकराला बेल प्रिय आहे. बेल ही औषधी वनस्पती आहे. बेल हा मधुमेहावर चालतो, रक्तदाबावर चालतो, अनेक रोगावरती बेल ही एक औषधी आहे. तर प्रत्येक देवाला आवडणारी वनस्पती ही वेगवेगळी आहे. आणि आता गणपतीला दुर्वा आवडतात, आपल्याला माहीत आहे, दुर्वा आवडतात गणपतीला, मंदाराची फुलं आवडतात. तर त्याचप्रमाणे विष्णूला, कृष्णाला तुळशी आवडतात. तुळस हे तर अगदी दिव्य अशा प्रकारची वनस्पती आहे. तुळस हवा शुद्ध करते. अनेक विकारावर तर तुळशीचा उपयोग होतोच, पण शिवाय तुळस हे एक मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण मानलं जातं. प्रत्येक देवानी आपापल्या निवडी आवडीप्रमाणे अशी काही ह्या वनस्पती निवडलेल्या आहेत की त्यांचा आपल्या जीवनाला उपयोग व्हावा. देवावर वाहण्यासाठी या वनस्पती पाहिजेत, म्हणून लोक त्या वनस्पती आवर्जून लावतील. यांची लागवड पिढ्यानुपिढ्या सुरू राहील अशा दूरदृष्टीने ह्या देवांना ह्या वनस्पती आपण दिलेल्या आहेत. परत एवढ्यावरच हे थांबतं, म्हणजे वनस्पती तर आवडतातच, त्या प्रत्येक देवाची आवड ही त्याच्या एकूण रूपगुणाशी, त्याच्या संबंधी आपले जे काही समज आहेत त्यांच्याशी संबंधित अशी आहेत. पण याही पलीकडे जाऊन त्या प्रत्येक देवाचा आकाशातल्या ग्रहांशी काहीतरी संबंध आहे. आकाशातल्या ग्रहांशी संबंध असा आहे की आता उदाहरणार्थ शनीसाठी मारुतीची पूजा सांगतात. आता त्यात तुम्हाला गंमत सांगतो, एक गमतीची गोष्ट आहे की हा शनी ज्या ज्या राशीला येतो त्या त्या राशीच्या लोकांना त्रास देतो, अशी एक समजूत आहे. खरी खोटी हा प्रश्न आपण बाजूला ठेवू. एकदा हा शनीने सगळ्यांना छळलं आणि एकदा शनी मारुतीरायाला म्हणाला की मारुतीराया, मी आता तुझ्या राशीला येतो. मारुती म्हणाला, जरूर ये, पण येशील तेव्हा मला सांग आणि मी सांगेन तिथंच तू बस, तिथंच तू राहा, मला तू आधी फक्त जाणीव दे. शनीने आपला शब्द पाळला आणि त्याप्रमाणे त्याने मारुतीला सांगितलं की मारुतीराया, उद्यापासून मी तुझ्या राशीला येणार.
मारुतीराया म्हणाला, तू जरूर ये, पण माझ्या तू डोक्यावर बस, पायावर, हातावर, पोटावर, छातीवर, असं कुठेही बसू नकोस, तू माझ्या डोक्यावर बस. शनी म्हणाला ठीक आहे. त्याच्या लक्षात काही आलं नाही. शनी म्हणाला ठीक आहे, आणि तो त्याप्रमाणे मारुतीच्या डोक्यावर बसला. मारुतीरायाने आपल्या भक्तांना सांगितलं, आज तुम्ही मला रुईची पानं वाहू नका, फुलं वाहू नका, तेल वाहू नका, काही नको. एक एक दगड उचला आणि जेवढी तुमच्या अंगात शक्ती असेल ती एकवटून तो दगड तुम्ही माझ्या अंगावर मारा. भक्तांना कळे ना मारुतीराय असं काय म्हणतोय, पण मारुतीचं न ऐकण्याची कोणाची हिंमत आहे. त्यामुळे सगळ्या भक्तांनी दगड आणले आणि ते दगड मारुतीवर मारू लागले. ते मारू लागल्यावरती मारुतीने काय करावं, मारुती आपलं डोकं पुढे करायचा आणि त्या डोक्यावर ते दगड झेलायचा. मारुती हा वज्रांग, आपण त्याला जे बजरंग म्हणतो, तो वज्रांग या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्यामुळे तो बजरंगच आहे, त्याचं अंग वज्रासारखं आहे. त्यामुळे त्याला काही त्या दगडाचं होईना, आणि तो बहुतेक सगळे दगड तर आपल्या डोक्यावरच घेत होता. डोक्यावर बसले होते शनी महाराज. तर शनी महाराज हैराण झाले. ते दगड लागून लागून शनी इतका हैराण झाला की तो मारुतीला म्हणाला की बाबा रे, मी आता जातो, तू मला ह्या संकटातून सोडव. मारुती म्हणाला, तू जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू ह्या पुढे मला तर सोडत, पण माझ्या भक्तांनाही तू त्रास देता कामा नये, अशी त्यामागची एक गोष्ट आहे. तर ह्या देवांचं जे चित्रण आहे आपल्याकडे ते इतकं सुरेख आहे की तुम्ही आता जर या आजकाल सिरियल्स चालतात त्या जर बघितल्यात तर त्यात हिरो सगळे आपले देव असतात, आणि त्या देवांच्यावरच्या कथा सगळे लोक अतिशय आनंदानं बघतात. महाभारतातल्या व्यक्तिरेखा, देवांच्या कृष्ण हा देवच आहे, देवांच्या व्यक्तिरेखा या इतक्या व्यवस्थित रीतीने सांगितलेल्या आहेत. रामायणात सुद्धा राम, सीता, रामाचे भाऊ, मारुतीराया या सर्वांच्या व्यक्तिरेखा इतक्या सुरेख आहेत, इतक्या आखीव रेखीव आहेत की त्यामुळे आपल्याला त्या कथा किंवा त्या आता सिरियलमधून येणाऱ्या कथा या अधिक गोड वाटतात, अधिक मधुर वाटतात. ह्या सगळ्या सिरियल ज्या लोकप्रिय होतात त्याचं कारण त्यातलं व्यक्तिरेखन हे सुद्धा एक आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि असं व्यक्तिरेखन करण्यासाठी ज्या व्यक्तिमात्राची नियुक्ती केली गेली ती व्यक्तिचित्र ही इतकी सुंदर आहेत, इतकी उत्कृष्ट आहेत, इतके आदर्श आहेत की त्यांना आपण देव म्हटलं, यात काय चुकलं. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, हे समर्थांनी जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ तोच आहे की रामाचे गुण आपण अंगात घ्यावेत, मारुतीरायाचे गुण आपण अंगात घ्यावेत, आणि सर्व गुण त्या देवाच्या आपल्या अंगी बांधून आपण या जीवनात यशस्वी व्हावं. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली ये हाची वरदी, संच दोनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. निर्गुणाची उपासना सगळेच संत सांगतात, पण त्या निर्गुणाकडेही सगुणातून जायचं आहे याचा विसर ते पाडत नाहीत. अहो, समर्थ रामदास स्वामी तर आपल्याला स्पष्टपणे सांगतात की नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. तेव्हा प्रतिमेच्या पूजनाला किंवा मूर्तीच्या पूजेला काही गौण स्थान नाही, महत्वाचं स्थान आहे. अहो, पण त्या मूर्ती पुढे उभं राहून नमस्कार करून कोणी त्या दगडाला काही म्हणत नाही की बाबा संगमरवराची मूर्ती असेल तर हे संगमरवराच्या दगडा तुम्हाला पाव म्हणून. त्या मूर्तीतून तो अमृत असलेल्या परमेश्वराकडेच पाहत असतो, त्या भगवंताकडेच पाहत असतो. त्या मूर्तीच्या आकारात पाहून असं कोणी तिची भक्ती करत नाही. अशी ज्यांनी संकुचित भक्ती केली त्यांचे डोळे संतांनी उघडले बरं का. असे पूर्वी एक संत होऊन गेले, नरहरी सोनार होते, जे शिवमूर्तीची शिवपिंडीची उपासना पूजा अगदी मनोभावे करायचे. पण त्या उपासनेचं दुसरं एक रूप असं होतं की त्याच परमेश्वराचं विठ्ठल रूप किंवा विष्णू रूप त्यांना तिरस्काराचं वाटायचं, अत्यंत गौण वाटायचं. पण अशा तऱ्हेची त्यांची मनोवृत्ती बदलण्यासाठी संतांनी सुद्धा काय सुंदर परमेश्वरी लीला केली आहे पहा. पंढरपुरामध्ये एक सावकार आले आणि त्यांनी नरहरी सोनारांपाशी हट्ट धरला की अहो, मी पांडुरंगाला नवस केला आहे की मी तुला सोन्याचा कंबरपट्टा करीन म्हणून, आणि माझे मनोरथ पूर्ण झालेत, मला तो नवस पूर्ण करायचा आहे, काही झालं तरी तुम्हीच तो सोन्याचा कंबरपट्टा केला पाहिजे. सोनार म्हणले, मी नाही विठ्ठलाच्या देवळामध्ये येऊ शकत, मी कंबरपट्टा करणार नाही. सावकारही हट्टाला पेटले. आता सावकारांनी इतका हट्ट त्याच सोनारांपाशी धरणं याच्यामध्ये कुठेतरी मागच्या संतांचा विचार दिसतो बरं का,
की ह्यात संतांचा बहुतेक प्रयत्न चालू असेल की त्या नरहरींना एक साक्षात्कार व्हावा. आणि शेवटी हट्टाला बळी पडून नरहरी आपले डोळे बांधून परमेश्वराच्या त्या विठ्ठलाच्या देवळात जातात आणि पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावताच त्यांना भगवान शंकरांच्याच पिंडीला आपण हात लावतो आहोत या भावना मनामध्ये निर्माण होतात. अशी वलय अंगात स्पंदन निर्माण होतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे अरे अरे, मी काय वेड्यासारखं या विठ्ठलाच्या रूपामध्ये आणि या भगवान शंकरांच्या रूपामध्ये एकाला वंदनीय एकाला तिरस्कारणीय म्हणत गेलो. याला स्पर्श केल्यानंतर त्या निर्गुण निराकार परमात्म्याचीच मला स्पंदन मिळत आहेत. पण अर्थात ती स्पंदन मिळण्यासाठी सुद्धा सगळे संत, अगदी नामदेव महाराज सुद्धा सांगतात, परमेश्वरा माझी दृष्टी या तुझ्या सगुण रूपामध्ये लागू दे आणि त्यातून मला त्या निर्गुणाची उपासना सुलभ होऊ दे. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. हा जो अभंग आहे तो पंढरीरायाचे प्रेम भांडारी संत श्रेष्ठ लढीवाळ लेकरू कौतुकाने पांडुरंगाने ज्यांच्यावर प्रेम करावं. घरातली माणसं जिथे आपल्यावर प्रेम करत नाहीत तिथे निर्गुण निराकार परमात्मा सगुण होऊन ज्या नामदेवरायावर ज्यांनी प्रेम केलं त्याचं वर्णन करताना, त्याची प्रार्थना करताना उपासना कशी करावी, काय करावं याच्याबद्दल सांगतात. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. जेणे माझ्या मना, जेणे माझ्या मना मला बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो दुःख. झणी दृष्टी लागो तुझा तुझ्या सगुणपणा. एक वैशिष्ट्यपूर्ण अवस्था आहे. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणावर माझी दृष्टी लागो. ज्या सगुण रूपाने मला बोध केला, मला जाणीव प्रगट केली. एक लक्षात घ्या, सगुणावर उपासना जडणं इतकं सोपं नाही. निर्गुण असतं पण दिसत नाही, फक्त साधनेने त्याची प्रतीती येऊ लागते. आणि दिसत नसल्या कारणाने गुणदोष काहीच नाहीत, पण सगुणामध्ये दिसत असल्या कारणाने सर्व दोष आहेत. निर्गुण निराकार परमात्मा रामाच्या रूपाने जेव्हा प्रगट झाला तेव्हा त्याच्यातील लोकांनी दोष काढले. कृष्ण परमात्मा प्रगट झाला त्याच्यातील दोष काढले. म्हणून सर्व दोष बाजूला सारून त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली श्रद्धा जडणं ही इतकी सामान्य गोष्ट नव्हे. म्हणून नामदेवराय प्रार्थना करतायत, झणी दृष्टी लागो तुझ्या तुझ्या सगुणपणा. जेणे माझ्या मना, जेणे माझ्या मना मना बोध केला. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो दुःख. पांडुरंगा काय घडलं रे बाबा? जीव म्हटल्यानंतर सुख असणार, त्याबरोबर दुःखही असणारच. सुख दुःख नामे जीवन. सुख म्हणजे जीवन नव्हे आणि दुःख म्हणजे जीवन नव्हे. सुख दुःखाचं एकीकरण नामे जीवन. अनंता जन्मीचे देवा पांडुरंगा, अनंता जन्मीचं जे दुःख होतं ते त्याचं सुंदर रूप बघितलं. राजस कुमार मदनाचा पुतळा, रूपे श्याम सुंदर निलोत्पल गाभा, सखये स्वप्नी शोभा देखीला. असं तुझं रूप बघितलं प्रभुराया. आणि काय घडलं? अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख
मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो दुःख. एका ठिकाणी महाराज म्हणतात, पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि डोळ्याची भूक न जाय माझ्या. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस आणि अमृत तयास फिके पुढे. पाहता तुझे मुख मुख पांडुरंगा अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो दुःख. योगी यांचे ध्यानी ध्याताना तुडसी योगी यांचे ध्यानी ध्याताना तुडसी. तो तू आम्हा पाशी मागे पुढे. नामदेवराय म्हणतात, देवा लक्षुनिया योगी पाहते आभास ते दिसे आम्हास विटेवरी. नाही का? योगियांचे मानस उमरडोनी जाय परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा. तो तू आम्हा पासी मागे पुढे अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो. अशावर काय करावं? नामा म्हणे जीवे करीन निंबलोण नामा म्हणे जीवे करीन निंबलोण. विटे सहित चरण अशा सगुण रूपावर काय करावं? त्याला दृष्ट लागू नये म्हणून काय करावं? विटे सहित चरण चरण ओवाळीन अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पाहता तुझे मुख मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख मुख पांडुरंगा अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो दुःख. शेवटी काय पाहिजे? खटपट कशा करताय? बर का, दुःख विसरण्याकरता. नाही का? देव पाहिजे का नको मला माहिती नाही, पण दुःखाचा विसर व्हावा ही प्रत्येकाला अपेक्षा आहे. आणि नामदेव महाराज हेच सांगतात, पांडुरंगा तुझं दुःख मुख बघितल्यानंतर काय घडलं? पाहता तुझे मुख अनंता जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख मुख पांडुरंगा अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंता जन्मीचे विसरलो दुःख विसरलो दुःख विसरलो दुःख.